जिंतूर तालुक्यातील धानोरा देवगाव येथे पत्नीची लोखंडी रॉडने पतीने केली हत्या। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशन हद्दीतील धानोरा देवगाव येथे कौटुंबिक वादातून पत्नीची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 25 जून गुरुवारी दुपारी 12:30च्या सुमारास घडली। या प्रकरणी बोरी पोलिसांनी आरोपी पती गजानन कुट्टे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। याबाबत ग्रामस्थांनी दिलेली अधिक माहिती अशी की बोरी पोलीस स्टेशन हद्दीतील धानोरा देवगाव येथील रहिवासी असलेल्या मीरा गजानन कुट्टे वय 35 वर्ष गुरुवारी दुपारी आपल्या राहत्या घरी होत्या। यावेळी पती गजानन कुट्टे यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्यानंतर गजानन कुट्टे यांनी लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे। या मारहाणीत मीरा कुट्टे गंभीर जखमी झाल्या। घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर रुग्णवाहिका चालक विजय राठोड व ग्रामस्थांच्या मदतीने जखमी मीरा कुट्टे यांना तातडीने बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच महिलेचे माहेरचे नातेवाईक हिंगोली जिल्ह्यातील शेमसुरा येथून मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले। त्यांनी एकच आक्रोश संताप व्यक्त करत या ठिकाणी एकच हंबरडे फोडत आरोपी पती विरोधात कठोर कारवाईची मागणी सुरू केली। सासरच्या काही नातेवाईकाच्या भूमिकेचीही चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही मागणी जोर लावून नातेवाईकांनी धरली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी सहकार्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला। त्यानंतर आरोपी गजानन कुट्टे याचा शोध घेऊन ताब्यात घेत अटक करण्यात आली। रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बोरी पोलीस करत असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।